बिर्याणी भात बनवायचं नियोजन चाललंय आपलं. त्यासाठी बुट घेते बुगल्याला. हे असं लावून घेतलं की लगेच काळ होत नाही, लगेच निघतं. अशा किनारीला ह्याला बुट झाला घेऊन आपण बिर्याणी भातासाठी कांदा चिरून घेते मस्त. बिर्याणी भात बनवायचा आहे. पातीचं वावर एक गदाळण हिंडले येतात म्हणून आपण हिऱ्याची गोंद घेतली खाली. ते चाललंय बनवायचं. आणि एक पातीचं वावर बी उशाला भेटलं चारायला. ती शेतकऱ्याची गाडी नेली. फिल्टरचं पाणी नाही इथं, खराब पाणी असतं, त्यामुळं फिल्टरचं पाणी बिनी आणलं. मग तिथं चिकन भेटलं का तुम्हाला? हा, तिथंच दिसलं. मग म्हणलं याला चला चिकन तरी घ्यावं म्हणलं बिर्याणी भात हा बनवायसाठी. नाही, भाजी बनवायचं नियोजन होतं पण अचानक ध्यान झालं. त्या दिवशी तांदूळ आणली त्याला म्हणलं मस्त होईल गाड्या बिर्याणी आता. तर मित्रांनो, या ठिकाणी सुंदर असं बिर्याणीचं नियोजन चाललंय बरं का अनुसायाचं. तर अनुसाया बिर्याणी बनवणार आहे. आता बिर्याणीसाठी बघा मी मसाला बी आणली ते बरं का. या ठिकाणी टोपल्यात ठेवलं, तिथे घेत होती म्हणून. सुहाना आणली, कांदा लसूण आणलाय, आंबारी आणली, परत घरकुल आणलंय. तर अशा प्रकारचं 1-2-3 पुढे आणलीत आहे. आणि सुंदर असं आपण चिकन बिर्याणी बनवणार आहे मित्रांनो. तर चिकन बिर्याणीसाठी अनुसायाने हो का इकडं बघुल्याला बुड घेतलंय का, तर काळं होऊ नये म्हणून. आणि अनुसायाचं कसं काम असतं, भांडी मात्र चकाचक पाहिजेत. भांडी चकाचक असली मग बाकी कसं का असं ना, फक्त भांडी एकदम टकाटक मध्ये चकाचक मध्ये पाहिजे. त्यामुळे एकदम बुड घेतलंय मातीनी. ह्याच का वावरातल्या काळ्या मातीने बुड घेतलंय. असलं ना ते राखांनी निघत लगेच. हा, बरं आता राखाचं घेतात बुडभर, मी मातीने घेतलाय. का तर राखच नाही ना, वाडा उठून येतो रोज. आता राख सकाळ राख सकाळ पडून. एवढ्याच पातेल्याला किती बुडका, तर ते पातेलं निघत नाही म्हणून. मोठं आहे ना. दुसऱ्याला नाही लागत. आता कांदा आलाय उरकत उरकत चिरून घेतला. किती एक कांदा घेतला का? एकच घालायचं आपल्याला, घ्यायचा चिरून. दिदूबाईला नेले तिकडं, तर म्हणलं करावं बिर्याणी भात. आत्यांनी येऊन नेली दिदायला. मावशीने का? हा, बर. तर कांदा झाला आपला चिरून आता. तर ह्या ठिकाणी मित्रांनो एवढा कांदा मस्तपैकी चिरून घेतलाय बरं का, बारीक एकदम. आणि इथं आपलं चिकन आहेच, एकदम बारीक करून आणले मी व्यवस्थित, नाही काय अडचण. सेपरेट आता आपण चिकन सोडू. धुवून घ्यायचं. हा, ना आख्याचं नंतर थोडासा आपण रसा बी काढून ठेवणार आहे बरं का. तर आता एकदम व्यवस्थित स्वच्छ पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं. म्हणजे कसं जरा चिकन आहे शेवटी ते मित्रांनो, धुवून घ्यावंच लागत. मटन लेत का कसं? नाही मापात बारीक करून आणले ते. कुठं बारीक आहे हे बघा. अयो घ्या, हो का, ती करायचं तेच करते तर बाबा. त्यांना मी लय बारीक करून घे असं ते सांगितलं होतं. हाय का, हाय ते एक सारखं पीस. बरं चिर. आता हे बारीक नाही आणलेलं, व्यवस्थित करून हे चिरून घेती. मला फसावलं लागा त्यांनी, फसावलं दुकानदारांनी. नाही मी एकदम व्यवस्थित आणलं होतं, पण ते गडबड्या आहोत. ते दुकानदार त्याचं एक किराणा दुकान, मध्ये गिरण आणि शेजारी चिकनचं दुकान. दोन्ही एकच माणूस असं. हा, 3. ते एका तिथं बांगडे बी तुला बांगड्या भरायला बरं का. बघू आता उद्या जमलं तर तिकडं जायचं गावाकडं. आता चिरायचं उरकत आलंय आपलं. किती ती म्हणजे दुकानावाले काय करतात, देतात म्हणतात बारीक म्हणून. बरं ती मोठ्यानलेच ठेवतात. अहो ठेवते तेव्हा मोठं ते ठेवलं. माझ्या देखता बारीक कट केलं तर त्यांनी. अहो का असं राहत ना. असं ते नाही काय अडचण त्याला, आपल्यापाशी आहेत की हत्यार.
भाजल राहून द्या आता. बघून दे ना, लय मोठं बी नसतं एवढं व्यवस्थित. चिकनला भाजी बनवायची म्हणलं ना, हा मोठं असलं तर जुळतं. बर. आणि आता हे भात बनवायचं म्हणल्यावर लय मोठं बी नाही ना ठेवून जुळत. बारीक करून घ्यायला लागतं बरोबर. भाताला. आता तांदूळ घ्यायचे ते तवर हे शिजाय घालती आणि तांदूळ घेतली. तांदूळ खालच्या कटळत गेली ते का? हा मग आता बिराड चाक पाडावं लागेल. मग काय, बर चाल. एक अर्ध राहिले ते उशीर ओतलं नाही ना मी. ते असं खाली पडलं तरी घ्यायला गावतं. बरोबर आहे. तुळशी हाताने नाही चिरायसारखं येणार. हाडकाचं काही येळेने चिरत नाही. लय जर हाडकाचं असल्या हाडक तर इळेने घ्यायसारखं आहे ना चिरून, तेवढंच घेणार आहे मी. लय पीस मोठा केलं त्याने. लाकडाचं बरान लावून घ्यायचं मस्त, म्हणजे हे होतं तर बुगलं तापड ते धुवून टाकायचं. हे धुईला घ्यायचे आणि आता अशा इटा हे मोर माग झालेलं नीट करून घेतले की म्हणजे पातीला वट्ट. पातेल्याच्या मापाने आपलं कसं असेल तसं. आणि आज तर इथं काय सरपान बी नाही गावलं. संपलं सरपण. आहे ना तिथं दिसत. पलीकडं आहे तसं. आता बुगलं मांडून किती पातीला. आता तोपर्यंत पातीला जावं लागतं. आता आपण बुगलं तापलंय, गरम झाले. आता आपण तेल टाकून घेणार आहे. भाताला पाहिजे एवढं आपलं तेल घेतलं टाकून. आता मीठ हे टाकायचंय. एवढं मीठ टाकून घेणार आहे आपलं. टाकलं आता हळद हे सगळं कांद्याबरोबर तळून घ्यायचं आणि मग आपल्याला मटण सोडायचं. पातीला बी मस्त टाकले. जाळच त्याला चाललाय आणि त्याला काय होतं आपण. तळलं की मस्त लागतं ना. तर आता ह्या पुड्या तुम्ही आणल्यात आहे ना कांदा मसाल्याची, टाकते कांदा मसाला. थोडं थोडं सगळं टाकायचंय का? हा 3 पुढे येतात, घरकुल, कांदा मसाला, सुहाना. ती टाक सगळी पुढे. नाही ना, अद्रक भेटली नाही. आणि ते घरकुल. ओके. हा झाला मित्रांनो इकतचा मसाला टाकला. आणि त्यानंतर आपण थोडासा घरचा मसाला टाकला का नाही, आपली सुंदर अशी बिर्याणीसाठी एकदम टेस्टी बाबा आपला घरचा. तळून घेतलं ना मस्त लागतं. तर आपण चिकन पाणी ओतलंय, चिकन मध्ये धुवून घ्यायचंय ना. आता हे घरचा मसाला टाकून घेते. घरचा मसाला जर टाकला आता तोपर्यंत मस्त तळण आपण चिकन धुवून घेऊ. आता तर मित्रांनो हे अशा प्रकारचं अनुसायाने बाबा ते मीठ मसाला हळद कांदा एकदम व्यवस्थित तेलात परतून तळून घेतलाय. आणि इकडं चिकन धुयाचं नियोजन चाललंय बरं का.
तर आता आपण चिकन टाकून घेणार आहे. बर. मस्त धुतलं. मग आपला हात धुवून घेतली. आता याला मीठ पळायचं आहे. मटेरियल खाल्ला जी मटेरियल घातला ती आका याला लावून घ्यायचं चिकन. मस्त मीठ, कांदा, तेल, मसाला सगळं. आता त्याला पाणी सुटेल ना. हा पाणी सुटून केलं. ओके. तर मित्रांनो हे अशा प्रकारचे साधी आणि सिंपल बिर्याणीचं नियोजन चाललंय. तर आता हे तळाय टाकलंय. आता ह्याच्या पाणी ठेवायचं का पाणी ठेवायचं गार पाणी वाटायचं? नाही गार पाणी. बरं. आता ह्याच्यावर ताटली आपण धुवून पालथी घालून घेणार आहे. हे कढईत पाणी दिशी टाकून आणि आता ताटली धुवून मांडायची. म्हणजे हे बाबा वाफेने शिजणार आणि पाणी बी सुटणार त्याला. पाणी मांडायचं ना आता ताटली. खाकाना खोकाना घासलेलीच आहे. तर खाकाना खोकाना हे जात ना. मग आपलं टाकायचं म्हणलं की काय झाकण ठेवायचं म्हणलं ना धुवून घ्यायचं मस्त. बरोबर. आणि ते ताटलीत पाणी आपण घेणार आहे त्याला ठेवायचं मापाचं. तर ओके. तर आता तोपर्यंत आपण तांदळाचं नियोजन बघायचंय. कठळत आता एक कठळणी खाली जाळ घ्यायला लागणार आहे कारण तांदूळ गेले खाल्ल्या कठळत. त्यामुळे आता हे जाळ नेऊन खाली घेतली. त्या कटळत गेले का? तर मित्रांनो आता तांदळाच्या निमित्ताने आपल्याला वाजेची थोडी माहिती देतो बरं का. हो का, हे जाळं त्यात कपडे चोपडं आणि ही दुसरी वरची कटाळ बरं का. आपल्याला नेहमीचं डाळ तांदूळ काय लागतं त्यात कटळत असतं आणि ही खालची कटळ आणि त्याच्या खाली गुणी बरं का मित्रांनो त्या कटळच्या खाली. तर त्या आपल्या ज्या ही कटाळ आहे का ना, या कटळला हो का अनुसार त्या तोंडात मध्ये असते. तोंड त्याला 2 आखे असतात बरं का. म्हणजे 2 कप्पा, ह्या साईडला एक कप्पा आणि त्या साईडला एक कप्पा आणि मध्ये एकदम स्ट्रेट शिलाई टाकलेली असते. गावती ते का नाही तांदूळ? हां म्हणजे गोड्याच्या हिशोबाने असतं ना ते. सामान एकसारखं ठेवायला लागतं. हा, दुईक सामान ठेवावं लागतं. हा आणि जर समजा थोडंफार कमी जास्त झाल्यावर काय होतं का नाही सारखं पडतं कलणार सारखं गुडं उभं करायला लागणार. हे काय हे तांदूळ आहेत आपण तिथूनच काढत घे राहायचं. तांदूळ आहेत ते काढून घाल करीत नाही मी. त्यातनच काढून घेते आता डायरेक्ट आख्यातनच बाबा. हा ते पलीकडचं तोंड दावर आख्याचं. ही काय असे हे एक तोंड आणि अलीकडचं एक तोंड. हा तर मित्रांनो हे जे कटाळ आहेत ना आम्ही घरी शिवलेले आहेत बरं का. कटाळ गुणी जे काही जाळ सुद्धा घरी येतं. हा जे काय आमचा हा प्रपंच जे दिसतोय ना मित्रांनो हे सगळं घरी बनवलेलं आहे बरं का. सगळं सगळं हातचं. तांदूळ बी बारीतले 60 रुपये किलो वाले ते तांदूळ. हा मी ते दिवशी राशनावरून आणले ते. असल्या प्रकारचे मित्रांनो तांदूळ येतं एकदम बारीतलं बरं का. बिर्याणी तांदूळच येतं. बस. तर मित्रांनो ह्या ठिकाणी आपला हे जे उजेड दिसतोय ना एकदम स्पष्ट व्हिडिओ दिसतोय का नाही त्याचं कारण हो का हे आपला सौर पॅनल बरं का मित्रांनो. सौर पॅनलची लाईट हो का या ठिकाणी मस्तपैकी गज आपल्या वाघरीचा जो गज आहे ना तो गज उभा केला आहे आणि त्याच्यात अडकावले. तर हा आपला गोटा पाईप बरं का.
गोटा पाईप म्हणजे कोणचा PVC पाईपाचा पाण्याचा पाईपाचा कट करून त्याला म्हणजे बॉक्स बाबा हे आपल्याला उभं करता येईल ह्या हिशोबाने आम्ही बनवलं या. आणि इकडं चाललं या मटण शिजायचं आणि इकडं अनुसायचं चाललंय बघा तांदूळ काढला तिने आता ते वज लावते या. लाव. तर ह्या ठिकाणी बिराड लावून घेतलंय आणि इकडं लगेच साईडला आपले बाबा दिवसभर दंबून दाखवून आलेलं थकून आलेलं पडली ते बाबा अकले कटाळा होय लय बाबा दमलो दिवसभर काय मग काय. फिरून फिरून आवड आहे ना. हा तर अशा प्रकारे मित्रांनो बाबा सुंदर असं झोपलीत आहे आणि आपली मेंढरं अगदी टकाटक मध्ये एकदम व्यवस्थित बसली ते बरं का. काय अशा प्रकारचे मित्रांनो संध्याकाळचं वातावरण आमच्या वाड्यावलं आणि ह्या लाईटीमुळं आपल्याला एकदम व्यवस्थित दिसतंय आणि पाहायला भेटतंय बरं का मित्रांनो. आणि बघा तुम्हाला तर लाईट बंद केल्यानंतर आपली मेंढरं कशी दिसते ते तुम्हाला दावतं बरं का. हा हो का मी लाईट बंद केली. बंद केल्यानंतर बघा हे असं दिसतंय आणि लाईट तिकडं दाबल्यानंतर एकदम चकाचक आणि एकदम स्पष्ट दिसते. तर तिकडं जी तुम्हाला चूल पेटलेली दिसते ते आप्पाचं बिराड आहे बरं का ह्या ठिकाणी. हे जरा सुगीचे दिवस आहेत अजून. ते रान मोकळी नाही तर दिवसभर फिरावं लागते बरोबर त्याच्यामुळं हातपाय थकते तर गुडगुड आपण आता बघू चला कसं काय नियोजन झालंय ते. चला आपलं बघा नियोजन कसं काय आहे. आता ताटली खाली घेऊ आपण गीती दमाने आदर नाही तर ते बाजल बिजल साठतंय त्यातलं. ताटली असते ना उंडगा यो. पाणी सुटलंय आपलं तर मित्रांनो मस्त. ताटलीमध्ये वर पाणी ठेवलं होतं आणि त्याला चिकनला मस्तपैकी पाणी सुटले. हम्म. शिजलं चिकन त्याला काय ना ते वत पाणी आता वरचं पाणी ओतायचंय ना 2 तकडा ते नाराची. आपल्याला आता पाहिजे एवढं पाणी भाताची अंदाजच आहे ना सगळं चिकन आणलं गरम करायचं. हा सगुण तर हे पाणी टाकून घेतलं आपण. परत एक ताटली ठेवावं लागलं. हं. तर एक ताटली ठेवून घ्यायची. पाणी गरम झालं की लगेच तांदूळ सोडून घेणार आहे आपण. का तर चिकनचं आहे ना लई हे होतं मग शिजून मिळाल. मांडायचंय मांडून घेणार आहे. ताटली भरू ना. हा ताटली भरून ठेवती ना आता. के आता एवढं तापून द्यायचं पाणी ताटलीतच गरम करायचं. ते डायरेक्ट सोडून द्यायचं. हा बरं लग ताटली बी काम करते ना पातेल्यावर ठेवल्यावर. हा मग बरं मी काय म्हणतो हे तांदूळ धुयाचं का धुवायचे आहेत ना आपल्याला. तर इकाचं तांदूळ आहेत मित्रांनो बाजारात आणले ते. आता हे तांदूळ धुवा लागतील. त्याचं धुण्याचं कारण म्हणजे हो का सोंड्या इथं दिसला का तुम्हाला काही घाण गुण असतेच सोंड्या. तरी. तर मित्रांनो तांदळात सोंड्या म्हणतात का हो का या अशा प्रकारचा सोंड्या असतो बरं का मित्रांनो. सोंड्या ह्याचं नाव सोंड्या या कसं तुरतुर चालतोय आणि दुलं म्हणजे हे पाण्यात वर येतं सोंड्या. किती पाय आहेत त्याला 6 पाय आहेत काय रे. चेर असते नाही 6 आहेत. 6 पायाचा सोंड्या असतो बरं का मित्रांनो. बघा आपल्याला तुम्हाला पाहायला भेटतं इथं. ते लय बारीक आहे. तांदूळ म्हणजे किती आता तांदळा एवढाच. तांदळा एवढा होता वैडी. अयो बघा विचार करू शकता केवढीसा सोंड्या आहे म्हणजे तांदळाच्या निमा. हो का इथं तर असे घाण गुण असते त्यामुळे मित्रांनो हे तांदूळ नेहमी धुयाचं असतात बरं का. आपण तोपर्यंत खडा माती बघून घेते तांदळात. आता यात आपण खडा माती बघून घेऊ तोपर्यंत काय घाण बिन आहे का काय. अशी पुढे जाळी आळे असते. खडा माती आपण मस्त म्हणतो इकाच आहे बरं. ते बी असं निर्मळ करून घेतलं
तर चांगलंच असतं. खडा माती कुठं गारा कुठं सोंडे हे असतं ना, त्यामुळं असं आपण घालायच्या आधीच निर्मळ करून घ्यायचं. कंच करायचं झालं ना, डाळ दूळ तांदूळ ह्या कास आधी मीठ करून घ्यायचं मिसळून. तर आपलं पाणी तापलंय तोपर्यंत हे पाणी गरम झालेलं त्यात ओतून घेणार आहे. ओके. तर हे ओतून घेतलं गरम झालेलं पाणी काढणार आहे आपण तांदूळ. सोंड्या हे काय नो बाय नो असलं तर निघून जात ना पाकडल्यावर. कचरा हे. हा तर मित्रांनो, ह्या ठिकाणी अशा प्रकारे बाबा अनुसायाची बिर्याणीचं नियोजन चाललंय. आणि थोडंसं आपण चंदा मामाला भेट देऊ बरं का मित्रांनो. तर हो का, आता आपण वर चाललोय आकाशात चंदा मामाची भेट घेण्यासाठी. तर हळूहळू डिगी 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 हो का चंदा मामा. कसं काय मित्रांनो, चंदा मामा आजचा आपला तर ढगात आहे आणि ते ढगात चंदा मामा पळतोय बरं का. म्हणजे जणू काय चंदा मामाच पळतोय, पण ते चंदा मामा जागेवर राहतो आणि ढग खालतं वरतं जातं बरं का मित्रांनो. काय का चंद्रमामा. आता चंदामामाची गोष्ट खूप मोठी, लहानपणी माझ्या चांग सगळी पाठ होती, पण आता काय लक्षात राहिलं नाही बरं का. चंदामामा लपलास काय, लिंबुनीच्या झाडामागे लपलास काय, ही एक गोष्ट मित्रांनो कोणाला ज्याला माहिती आहे ना त्याने कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर बाय बाय चंदामामा. आणि चंदामामाच्या कडला जी चांदणी आहे ना मित्रांनो, ती शुक्राची चांदणी म्हणतात बरं का. मग आता ते शुक्राची म्हणतात का कोणची म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आपलं तांदूळ झालं मस्त मीठ करून. बर. आता आपण धुवून घेणार आहे तांदूळ आता मस्त स्वच्छ केली ते धुवून घ्यायची ते. आणि ह्या ठिकाणी मित्रांनो चिकनचं तर आपलं एकदम साहित्यान चाललंय, शिजून बिजून टाकाटक झालं. आता फक्त मग अशी अर्ध तुम्हाला सोंड्या दिसला होता ना, हा ते असं पाकाळलं तर आता दिसतंय का खायचं वर्गान. नाही हे असं धुवून घ्यायला लागतं मीठ करून. ओके. तर खसा खसा तांदूळ असा धुवायचा. आता एकाच्या तांदळावर मित्रांनो पावडर मारतात बरं का, शेंट म्हणतात त्याला, तांदूळ शेंट बरं का. तर तांदळाचा शेंट मारल्यानंतर तांदळाचा चांगला वास येण्यासाठी किंवा बाबा लोकांना गिऱ्हाईक लागण्यासाठी थोडाफार शेंट मारतात. तर शेंट घातक असतो. काही ठिकाणी मारते तर काही ठिकाणी शेंट नाही मारित. तर मारू नाही तर नाही मारू, पण आपण मस्तपैकी सुंदर असा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आणि स्वच्छ खायचं. थोडं कमी खायचं पण टेस्टी खायचं आणि स्वच्छ खायचं मित्रांनो. ती काय अशी गाणगुण निघती ना, किती निर्मळ असलं तरी. हो काय, अशा प्रकारचं धुवून घेतलं एकदम व्यवस्थित. आणि एकदा पाण्याने धुवून घेणार आहे आपण तांदूळ. तर बरं का अनुसाया, आपल्या प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे माहिती आहे का, जे बी काय असेल फळं भाज्या किंवा समजा आपण रेसिपी बनवतो तर रेसिपी मधले जी फळं भाज्या आहेत ना, भाज्या ते सगळं एकदम स्वच्छ धुवून घ्यायचं. कारण औषधं बिवषधं मारते. काय काय होते ते आपण दाखवतोय, काय काय तुम्ही नसलं जवळ ना ते आधी धुवून ठेवलेले असते, त्यामुळे ती वाटते माणसांना. नाही ते असं नका, पण स्वच्छ एकदम धुयाचं त्यांचं म्हणणं आहे. तर आपण कंच्या भाजीचं झालं तर स्वच्छच आपण धुवून घेतोय सगळ्या भाजी. आणि काय काय भाज्यांना तो थोडं पाणी वापरते का नाही, ते जास्त पाणी वापरा म्हणते ते. कारण की बाबा त्यांचं म्हणजे काय ते आपल्यासाठी नाही म्हणत, की आपल्याच जीवासाठी म्हणतात बाबा ती का. तर जेवढं बाबा स्वच्छ धुवी पाणी मारतेत ना, हा आता हे औषध निघले ते असे किडा माकुडा काय नो बाय फिरतात कशावर राहिलं तरी, कसल्या भाजी असल्या काय असलं तरी. बरोबर. तेव्हा का असं स्वच्छ धुवून घेतले ते. आता ताटली भर पाणीच झालं. हा मग आता आपण तांदूळ या चिकन मध्ये सोडून घेऊ. बर. ओके. तांदूळ मस्तच आहे बरं का. नाही तांदूळ लय भारीतला रे. पक्षी हा पक्षी हा त्याला काय म्हणते बाबा त्या पक्षाला का,
पिंगळा नाही का, पिंगळ्या तर पिंगळा तेव्हा खूप तिथं पहिलं पिंगळा जोशी का काय म्हणायचं हे तिथं, काय म्हणायचं बाबा त्याला, ती पाठ नाही का यायची पाठ, ते आपल्या वस्तून येते तेव्हा मित्रांनो त्या झाड आहे तिथं वाळक ते दिसतंय बघा, आणि त्या झाडावर पिंगळा जोशी वराडतोय बरं का. तर ते पिंगळा जोशी हा पक्षी, त्या पिंगळ्याचं नाव कशामुळं पडलंय मित्रांनो, तर पहिलं पिंगळं यायचं म्हणजे वासुदेव हे यायच्या अंग, त्याच्यातून काहीतरी आहे बरं का. आता आपण तांदूळ सोडून घेतले, आता हलवून घेऊ आपण त्यात मिस काढू. आता झाकण लगेच ठेवून नाही जुळणार. आता सराबरीने सगळंच संगच होतंय का काय तेवढंच, मटण बिन तांदूळ बी. हा आपल्याला रस्सा काढायचा होता बरं, काय काढता नाही आला. राहू दे आता. आपला भात ह्यो एक 10-15 मिनिटात आहे ना तयारच भात होईन. आता आपण हे दांडा मारून घेतलाय उलातनं, आलो आलो आलो. आता ताटली पालथी घालती. ओके, तर मित्रांनो थोडासा ब्रेक घेऊया आणि आप्पाच्या बिराडावर जाऊ बरं का. तर या ठिकाणी ताटली पालथी घातली या भातावर. होतोय भात या. तर तुझा भात होऊन दे, भात झाल्यानंतर मी येतो, मी आलोच आप्पाकडून. हा चालेल. हा लागा तुमचं झालं उरकलं होय बघला. काकू कालवण बनवलं काय? बनवलं बाबा कालवानच पाताळ, आता काय करतो मला बसवाना नसतं. तर मित्रांनो आमची काकू 2-4 दिवस झालं आजारी पडली बरं का. बसवाना मला एक नुसता घाम येतोय चुली मोरून गद मारते असं वकाय आल्यावर आणि उलटी येते. आता 3 दिवस झालं कोर्स चाललाय का काकूचा, 2 दिवस झाला आता का आज काय जायलाच भेटलं नाही दवाखान्यात. आप्पा बरं चाललाय ना बेत? काका कसं काय मस्त झालंय कालवण? 70 पोटभर खाला का तू? तर का वाळून चाललाय मला कळा ना तुझं काय. हा गप्पा 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 2 भाकरी आला का तरणा ताटागडी 2-2.5 भाकरी हाणल्या पाहिजे तर तुझ्यासारख्यानी. दिवसभर चालतोय हातापायच्या या म्हणजे शरीराचा, कशाला रे? 1 भाकर खा, 1-1.5 भाकर खातोय, 1.5 भाकरीच्या वर खायनास. गुडघा त्या जाऊ का दुखतंय हा खाल्लं पाहिजे. दिवसभर चालतोय आपलं जिरतं या, पाठ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत असं जेवून झोपेपर्यंत व्यायामच चालू आहे आपला. कधी पाय बंद असतात आपला? तर मित्रांनो या अशा प्रकारे सुंदर असं काकूच्या घरचं नियोजन चाललंय बरं का. आता त्यांचं कालवण बनवलं आणि आपलं थोडं रेसिपीचा व्हिडिओ काढायचा म्हणून थोडा टायमिंग झाला. तर आपण चलो गाव. आता काय भात शिजला नाही आमचा, इथं आणला असता होस्तोर करोस्तोर तर तुमचं जेवण उरकायचं. बरं तरी पण बघतो कसं काय चाललंय, नाही तर मग आणतो. झाल्याचा खिरी म्हणजे भात झालाच आपला तयार. खाली घ्यायचंय व्हायचं, थोडं पाणी होतं म्हणून उकलाय ठेवलाय. तर तोपर्यंत म्हणलं आपण काय करावं तर म्हणलं आता या पुढे येत ना माशाला राहिलेलं ते असं चिकटून ठेवावं म्हणलं. टेन्शन नाही, सांड नाही मान नाही काहीच नाही. असं चिकटवलं की म्हणजे सांडत नाही काय नाही, खराब बी होणार नाही. खराब बी नाही, त्यात हवा नाही जात काय नाही. पॅकिंग. तर मित्रांनो माझी अनुसया साधी बोळी आणि खरंच साधी बोळी बरं का. तिला समजून घेत जा थोडंफार मित्रांनो. जरी समजा बाबा शब्द इकडचा तिकडं तिकडचा इकडे जरी झाला ना मित्रांनो, हो का, सांडणं नाही भानगड नाही काय नाही, दुकानात आणल्यावानी. हा ओके. आता हिला घेवायचं तेल आहे बरं, ह्याच्यात थोडं हवा जाते. मग ते हवा पॅक करून टाका, आपलं टेन्शन नाही.
आपली बारकी लहान मुलगी आहे, आणलं डोळ्यात गेलं, कुठं पसाऱ्याच्या कडला मांडते, कुठं बी मांडते ना लहान मुलगी. मग त्यामुळं आपलं हे असं पॅकिंग करून ठेवलं तर जुळतो. पॅकिंग ते Packing. पॅकिंग म्हणताच येत नाही मला. हा पॅकिंग म्हणायचं. पॅकिंग काय म्हणायचं? पॅकिंग हा येतच नाही तर काही. बघ आता कसं मी टाकलं हा, तरी पुन्हा आपल्याला लागन त्या वेळेला घ्यायला येतं. बरोबर आहे. तर आता कसं मी धरले तर काय तिकडं चिकटावले. ओके. आता काय सांडणं नाही, भानगड नाही, काय नाही. एकदम सुंदर असं पॅकिंग केलंय अनुसायाने आमच्या अनुसायाच्या भाषात नाही का भाषेत. पॅकिंग पॅकिंग बरं असं ते काय असेल ते असेल. तर आता हे ठेवून देते पुढे. हम्म, कधी बी लागतात ना, बरोबर. राहिलेलं मसाले शिल्लक असते ना, हम्म. ते कधी बी लागतात. आता भात आपला उकरलेला आहे, आता खाली घ्यायचा आहे, कसा झाला हे दाखवते तुम्हाला. ओके हे तेव्हा कसा भात आपण मस्त बनवलाय पातीलं भरून. तर आता मामा तर शक्य मगाशी जेवलेले आहेत, जेवत्या नाही तर नाही बी जेवत्या. खातील की थोडं, त्याला काय दावा. नाही आता खाल्लं तर त्यांना मी पॅक बुगल्यात बांधून झाकून ठेवणार आहे त्यांच्यासाठी. सकाळ खाते ती. नाही आता खाल्लं तर चालतंय. उतरव आता, मला बी लय भूक लागली. घे खाली, मला लय भूक लागली. 9 वाजले असते. हा 9 वाजल्या. पॅक जरा नाही हो कसं तसे साडीत का हो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला भात हा सुंदर असा तयार झालाय बरं का. हो का, गरम 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 गरम. आता गरम जेवून घ्या तुम्ही. बर लगेच. मामा उठा किंवा जेवायला. आ थोडं काय की म्हणू. थोडीसा खा की. हो हा चालतंय मग खावा सकाळ. मगाशी जेवलो ना, आले आले जेवलं होतं ना, आले भुकेलं होतं तेव्हा. आणि ते पाण्याला गेल्यावर नियोजन झालं जेवल्याच्या नंतर हे चिकन आणायचं. त्यामुळं मित्रांनो बाबा जेवले, भूक लागली होती बाबांना, त्यामुळं सकाळी जेवलं नव्हतं ते. हम्म. सकाळी अर्धी भाकर खाली होती. जेवायला त्यांना वाढती. आपला भात तयार झालेला मस्त. ते सांडायची भीती वाटते इकडे. तांदूळ मी मागायचा, मटण मी मागायचं, त्याचा बोले टाकून माझाव नाही खाऊन माझाव. बरोबर आहे. आम्ही म्हातारी म्हणते ना, हा खाऊन माझावं, हा, टाकून नाही माझावं. माझाव. बरोबर आहे. सांडमांड नसावी. मग त्यामुळं आपलं दमाने घेतलेलं चांगले. तर मंडळी या जेवाय बरं का. अनुसया एक मस्तपैकी कांदा चिर तिथला, आणि दे बरं मला एक कांदा चिरून एका भांड्यात बारक्या. कांदा देते एक चिरून मस्त तुम्हाला. दे दे दे. कांदा फाकटीचाच याव. असू त्याला काय तुझा. तर तुला माहिती आहे का, आणि पहिलं आम्ही बारकं होतो का तेव्हा म्हणायचे का भाता संग कांदा खात नाही तर. अजून बी नाही की खात काय हा का. नाही खात. पण मला भाता संग कांदा आवडतो. आवड कायची नाही तर काय आहे ना, नाही खात. बरेच लोक नाही खात. तर मित्रांनो, भाता संग कांदा का खात नाहीत बाबा, हे जर तुम्हाला ह्याचं काय असेल माहिती तर कमेंटमध्ये सांगा बरं का. आपण कांदा हे सगळ्यात वापरतो ना. असा मस्त बारीक कांदा चिरून दिलाय. ओके. तरी हा टोमीला भाकर. मी बी जेवाय बसलो आणि तुम्ही बी जेवाय. हा या ठिकाणी आपला टॉमी जेवला, आणि
तुमच्या बरोबर रोज जेवायच लागतं त्याला. हा त्याला रोज लागतं, रोजच्या रोज माझ्याबरोबर ते जेवतो. कधी मध्ये होतं मागं मोर, पण मस्तपैकी जेवाय बसलोय मित्रांनो. आणि जेवाया, आणि हा बासुमती तांदूळ आहे बरं का. हा तांदूळ जरा नाही का आपल्या म्हणजे सरावात नसल्यामुळं थोडासा वेगळ्या पद्धतीचा लागतोय मित्रांनो. मस्त झालाय का भात? नाही चांगला झालाय भात, नाही काय अडचण. तर अनुसायाने खरंच मित्रांनो खूप छान भात बनवलाय बरं का. आता कसं असतं, थोडंफार इकडं तिकडं व्हायचं, बरं ते समजून मी नाही घेतलं तर मग कोण घेणार मित्रांनो समजून अनुसायाला, होय. आणि पाण्यात थोडासा बदल इकडं तिकडं झाल्यामुळं सर्दी होते. तर फिल्टरचं पाणी आता बरेच दिवस झालं आम्ही शिनाला जसं आलोय का 5-6 दिवस झालं तसं फिल्टरचं पाणी वापरतोय मित्रांनो. तर आजची ही रेसिपी मित्रांनो कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर या ठिकाणी थांबतो. टॉमीचं बी जेवण झालं. हा तेच झालं. त्याला 1-1.5 भाकर असते पोटभर. आता कुत्र्याची जाते शेवटी लढा करणारच नाही का. मामाला म्हणलं उठा, तर काय मामा नाही उठलं. आता ते सकाळ जेवल्यामुळं काय आता उठलं नाही ते. आणि विषय काय झाला, मेंढरं इथं वावरात आल्या बिराड यारवळीच आली ती आमची. आणि 6 वाजले मेंढरा होते की ब्राडे याला. हा जेवलं बाबा. 6 वाजता जेवल्यामुळं. सकाळी भाकरी आणल्या. कालवून काय होतं ग बेसन होतं. सकाळचं ना. बेसन, बाजरीची भाकर. हम्म. ती मामांना लय भूक लागती म्हणून ठेवायला लागते एक अर्धी. कवा बी कुणाला बी लागते, मामांचंच नाही. मला बी लागते एखाद्या दिवशी. हा, टोपल्यात एखादा पाहुणा आला तरी आपल्या जीवन गेलं पाहिजे ना, अशा हिशोबाने एक ठेवायचीच लागते. 2 भाकरी, वाटीभर कालवण की काय. आपली चटणी मिरची असं नाही ठेवलेलं चांगलं असतं. बरोबर आहे. कुणी अचिंगीत येणार येऊ शकतं. आणि संध्याकाळची आपण जी म्हणतो का नाही लक्ष्मीला अनुसाया भाकर ठेवावी, हा ती कशामुळे ठेवतात माहिती आहे का तुला. हा निम्या रात्रीला सुद्धा एखादा पाहुणा येऊ शकतो. हा मग त्या टायमाला तो उठून स्वयंपाक करणार आहे का. नाहीच. मग त्या टायमाला ती आपली टोपल्याची भाकर ठेवलेली आहे ना, हा ती भाकर पाहुण्याला द्यायची असते. असं असतं त्याचं शस्त्र पहिल्यापासूनच आहे. परत दुसरं शस्त्र आहे, संध्याकाळचं घर अंगण लुटू नाही. ते कशामुळे माहिती आहे का, जुन्या काळात आहे ना, राजे महाराजांच्या काळात लहान लहान मुलांना हातात अंगठ्या, कुठं कानात नाकातलं पडलं का नाही सोनं चांदी, हा तिथे संध्याकाळचं लोटलं की काय दिसणार आहे, काहीच नाही. ते केरात जात होतं. हा त्यामुळे संध्याकाळचं लोटायचं नाही, आणि जरी लोटलं तर तरी ते केर टाकायचा नाही. का तर ते सकाळ केर बघायचा आणि टाकून द्यायचा, असं होतं त्याचं. तर मित्रांनो या ठिकाणी थांबतो. धन्यवाद बरं का.